अनिवार्यता और मंच मान्यता के विरोध में अमरावती जिलाधिकारी कार्यालय के सामने शिक्षक मोर्चा निकालने का निर्णय था, लेकिन राज्य सरकार ने परमिशन अस्वीकार कर दी। शिक्षक नेता और पूर्व विधायक श्रीकांत देशपांडे ने सरकार के इस निर्णय की कड़ी आलोचना की है। उनके अनुसार सरकार ने आचार संहिता का हवाला देकर मोर्चा रोक दिया, जो कि लोकतंत्र में दबाव डालने जैसा है। निर्वाचन विभाग ने स्पष्ट किया है कि जिन जगहों पर नगर परिषद, नगर पंचायत चुनाव हो रहे हैं वहां आचार संहिता लागू है, इसीलिए मोर्चा नहीं निकाला जा सकता। श्रीकांत देशपांडे ने कहा, ये लोकतंत्र और शिक्षा व्यवस्था में किए गए शिक्षक उत्पीड़न के समान है। बावजूद इसके हम अमरावती जिलाधिकारी कार्यालय परिसर में सरकार के विरोध में एकजुट होंगे। आखिर में शिक्षक मोर्चा तत्काल प्रभाव से स्थगित कर दिया गया है। शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत, परंतु आता साधारणपणे दोन समस्या शिक्षकांच्या जीव घेणाऱ्या आहेत। एक आहे टीईटी, जी कंपल्सरी केलेली आहे प्रत्येकाला, त्याच्यापासून त्याला मुक्तता पाहिजे आहे। मला सांगा, कुठलाही कायदा लोकशाही व्यवस्थेत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो का? जर तसं नसेल तर जे सेवेत आहे त्यांना टीईटी पासून सूट दिलीच पाहिजे। आणि दुसरा संच मान्यता, 9वीला 20पेक्षा कमी विद्यार्थी असतील आणि 10वीला जास्त जरी असतील, दोन्ही मिळून संख्या 40च्या वर जरी जात असेल तरी पण 0 विद्यार्थी दिलेले आहेत, 0 शिक्षक दिले आहे संच मान्यतेमध्ये। हा देखील एक मोठा अन्याय आहे। या दोन्ही विरुद्ध आज महामोर्चाचं आयोजन होतं, पण आचारसंहितेमुळे शासनाने परवानगी दिली नाही। ही लोकशाही व्यवस्थेत मुस्कटदाबी आहे। वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्या ठिकाणी नगर परिषद आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता असेल। आता अमरावती तर महानगरपालिका क्षेत्र आहे, अकोला महानगरपालिका क्षेत्र आहे, इथे देखील आचारसंहितेच्या कारणाने महामोर्चाला परवानगी नाकारली। ही लोकशाही व्यवस्थेत, शिक्षण व्यवस्थेची केलेली मुस्कटदाबी आहे, हुकुमशाही आहे। तरी याविरुद्ध एक 12-12:30ला कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जमणार आहे आणि ज्या पद्धतीने शासनाचा निषेध करायचा त्या पद्धतीने कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही करू। नाही, आता मोर्चावर ठामपेक्षा मोर्चा नाहीच आता, म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये जमायचंच ठरलं, त्यामुळे तिथे त्या पद्धतीने निषेध करू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, अमरावती।